नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपा दृष्टी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तुळशीला चुकूनही घरातील असे पाणी घालू नका. जर आपण अशा पद्धतीने जर तुळशीला पाणी घालत असाल तर घरातील लक्ष्मी ही निघून जाते आणि यामुळे आपल्याला घोर पाप सुद्धा लागत असते. आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची संकटे सुद्धा येतात. दारिद्र्य आणि अडचणी या सुद्धा आपल्या मागे लागत असतात. यामुळे ही अशा पद्धतीने पाणी हे आपल्याला घालायचे नाही. कशा पद्धतीने पाणी आपल्याला घालायचे नाही याबद्दल व्हिडिओमध्ये पुढे माहिती मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तर पहा, वास्तुशास्त्रामध्येच नाही तर आयुर्वेदामध्ये सुद्धा तुळशी वनस्पती हे खूप फायदेशीर असे सांगितले आहेत. हिंदू धर्मात या वनस्पती देवता म्हणून पूजा केली जाते. घराच्या अंगणामध्ये तुळशीचे रोप हे असले तर त्या घरामध्ये सुखशांतीचं वातावरण हे कायम टिकून राहते. या औषधी गुणधर्म देखील खूप फायदेशीर मानले जातात. त्यामुळे औषध बनवताना त्याचा मोठ्या प्रमाणात वापर सुद्धा केला जातो. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितले जाते की तुळशीचे रोपामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. सकाळी सूर्योदयाच्या वेळी तुळशीला जल अर्पण केल्यावर घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती येते. तसेच जीवनात आनंदही येतो आणि घरामध्ये सकारात्मकताही टिकून राहते. तुळशीला रोज पाणी घालणे देखील आरोग्यदायी मानले जाते. त्यासाठी काही दिवस सुद्धा ठरवण्यात आले आहे. या उलट जर तुम्ही तुळशीला पाणी अर्पण करत असाल तर नुकसानही होऊ शकते. ते कसे? तर जर आपल्याला सुतक आलं किंवा महिलांना पिरियड्स आले तर आपण चुकूनही तुळशीला पाणी घालू नये. अशा वेळेस घरामध्ये जे लहान मूल असतात यांना पाणी घालायला सांगावे. वेद आणि शास्त्रानुसार तुळशीमध्ये देवांचा वास असतो. या कारणाने प्रत्येक घरात तुळशीचे रोप लावले जाते जेणेकरून घरात नेहमी सुख आणि शांती राहावी. तुळशीच्या रोपाची दररोज पूजा करावी हे आपल्या पूर्वजांपासून सांगत आलेले आहे. आपल्याला त्यामुळे तुळशीची पूजा नित्यनेमाने केली पाहिजे. वास्तुशास्त्रामध्ये सूर्योदयापूर्वी तुळशीला जल अर्पण करणे आणि संध्याकाळी तुळशीला तुपाचा दिवा लावणे असं केल्याने घरातील सर्व त्रास दूर होतात. घरातील संकटे आणि दारिद्र्य दूर होत असतं. एकादशीच्या दिवशी पाणी अर्पण करू नये. शास्त्रानुसार एकादशीला तुळशीला पाणी अर्पण करू नये असं म्हणतात, कारण या दिवशी माता तुळशी भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करत असते. अशा स्थितीमध्ये जर आपण पाणी अर्पण केलं तर त्यांचं जे व्रत आहे माता लक्ष्मीचं ते मोडतं आणि माता लक्ष्मी ही त्यांच्यावर रागावते. त्यामुळे त्या व्यक्तीला अनेक आर्थिक समस्यासुद्धा सामोरे जावे लागते. याशिवाय एकादशीला तुळशीची पानेही तोडली जात नाही असेही वास्तुशास्त्रामध्ये म्हटले आहे. त्यामुळे तुळशीला पाणी अर्पण करताना एकादशी सोडून इतर दिवशी पाणी अर्पण करावे. त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी तुळशीला पाणी अर्पण करू नये. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार तुळशी माता रविवारी भगवान विष्णूचे निर्जला व्रत पाळते. अशा परिस्थितीमध्ये जर आपण जल अर्पण केल्याने त्यांचा उपवास मोडू शकतो. यामुळे त्या दिवशी तुळशीला पाणी घालणे टाळावे. तर एकादशीचा दिवस भगवान विष्णू आणि माता तुळशीला अतिशय प्रिय आहे. तुळशीची पूजा करताना किंवा तुळशीला पाणी घालताना वेळेचे सुद्धा एक नियम असतो. तुळशीला हे सूर्योदयापूर्वीच जल अर्पण करावे. त्यामुळे आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते. त्यामुळे तुम्ही तुळशीला पाणी अर्पण करताना जी वेळ ठरवली आहे त्याच वेळेला तुम्ही पाणी घाला, जेणेकरून पाणी घालायची वेळ निघून जाणार नाही. यानंतर जेव्हा आपण आता तुळशीची पूजा करत असतो तर अशा वेळेस आपल्याला असे काही कपडे हे परिधान करायचे नाहीत.
पहिले म्हणजे काळे कपडे आणि त्याचबरोबर शिवणकाम केले गेलेले कपडे असतात, तर ते आपल्याला चुकूनही तुळशीला पाणी म्हणजे जल अर्पण करताना किंवा तिची पूजा करताना परिधान करायचे नाही। यामुळे आपल्याला पूजेचे जे फळ आहे ते मिळत नाही। यानंतर दक्षिण दिशेला आपली तुळस असेल तर ती आवर्जून आपण तिथून काढून घ्यायची आहे, कारण दक्षिण दिशेस तुळशी ही कधीही ठेवायची नसते। वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप कधीही दक्षिण दिशेला ठेवायचे नाही। असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभावही वाढतो। त्यासोबतच तुळशीला या दिशेला ठेवणे वाईट परिणाम सुद्धा देते। आपल्या हिंदू धर्मात तुळशीचे रोपमध्ये खूप महत्त्व दिले गेलेले आहे। तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि भगवान विष्णू सुद्धा तुळशीला अतिशय प्रिय आहे। तुळशीची पानं शिवाय भगवान विष्णूची पूजा प्रसाद अर्पण केला जात नाही। यामुळे तुळशीला पाणी घालणे खूप शुभ आहे। यामुळे घरात सकारात्मकता येते। तुळशीला पाणी अर्पण करत असताना नेहमी मंत्राचं पठण करावं, जप करावा। आपण जर तुळशीला पाणी घालत असताना जर जल अर्पण करताना हे मंत्र जर म्हटले नाही, पठण जर केलं नाही, तर आपल्याला त्याचे फळ मिळत नाही। यामुळे नेहमी तुळशीला पाणी घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा किंवा फक्त ओम ओम असं म्हणत हे पाणी जल अर्पण करावे। हा मंत्र बोलताना पाणी अर्पण केल्यानंतर वाईट नजरेपासून आपला बचाव होतो। त्याचबरोबर घरात धनधान्य संपत्ती याची जास्तीत जास्त वृद्धी होते। त्याचबरोबर जेव्हा आपण काही पूजेसाठी तुळशीची पाने तोडत असतो, अशा वेळेस नेहमी माता तुळशीची माफी मागावी आणि पाने कशासाठी तोडत आहोत हे सुद्धा माता तुळशीला सांगावा आणि नंतर तुळशीची पानेही तोडावी। तुळशीची पाने तोडत असताना चुकूनही आपल्या नखाचा स्पर्श पानांना नाही झाला पाहिजे। फक्त बोटांच्या साहाय्याने ही पाने जी आहे ती आपल्याला तोडायची आहे। तसेच तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल की तुळशीच्या रोपाखाली काही मुंग्या असतात। जेव्हा तुळशीच्या रोपाखाली या मुंग्या जमा होतात, अशा वेळेस आपल्याला एक संकेत असतो, तो म्हणजे असा की कोणीतरी बाहेरचं व्यक्ती आपल्या घरामध्ये विपत्ती आणणार आहे। कोणताही व्यक्तीपासून तुमचे मोठे नुकसान होऊ शकते, याचा एक संकेत असतो। यामुळे रोपाखाली मुंग्या या जमा होत असतात। तसेच जर तुम्ही तुळशीच्या रोपावर एखादं छोटं फुलपाखरू किंवा चिमण्या येऊन बसत असतील, तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी मोठी इच्छाही लवकरात लवकर पूर्ण होणार आहे। त्याचबरोबर जेव्हा आपण तुळशीचे सकाळी पूजा करतो, तुळशीला हळद कुंकू लावतं, तर त्यात थोडंसं हळदी कुंकू हे आपल्या स्वतःच्या कपाळावरती सुद्धा नक्की लावा। त्यात थोडं कुंकू आपल्या मुलांच्या कपड्यावरती सुद्धा लावा। यामुळे मुलांची वागणूक ही चांगली होते, मुलांच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती होते आणि मुलांच्या सगळ्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात। तसेच मुलांना वाईट वळण असेल, बाहेरच्या काही वाईट सवयी असतील, तर त्यासुद्धा मुलांच्या दूर होतील। जर मी तुम्हाला सांगितलेले नियम जर तुम्ही पाळले आणि सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही केल्या, तर तुमच्या घरामध्ये नेहमी सुख शांती राहील। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।